नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये महिलांवर बलात्कार करून धर्मांतरण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। हा सगळा प्रकार नेमका काय आहे सविस्तर पहा। पोलिसांनी चक्क फिल्मी स्टाईलनं सापळा रचला। एका महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह 7 महिला पोलिसांनी वेषांतर करून या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रवेश केला आणि संशयित आरोपींना मीटिंगच्या नावाखाली अश्लील वर्तन करताना रंगेहात पकडलं। तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष्य केलं जायचं आणि माझ्यामुळेच नोकरी मिळाली असं सांगून त्यांच्यावर दबाव टाकला जायचा। इतकंच नाही तर एका पीडितेवर रिसॉर्टवर नेऊन अत्याचार करण्यात आला, तर एक पुरुष कर्मचारी याला सुद्धा धर्मांतरासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी तौसिफ अत्तार, रजा मेमन यांच्यासह एकूण 5 आरोपींना कोठडी सुनावण्यात आली असून कंपनीची ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानी हिला सुद्धा पुण्यामधून अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज हे जप्त केलं असून सध्या एसआयटी या रॅकेटचा सखोल तपास करतेय। मात्र नाशिकमधून असे धक्कादायक प्रकार हळूहळू समोर येत आहेत आणि नाशिककरांचा जीव आता टांगडीला लागलाय।